हार तब होती है जब मान लिया जाए, जीत तब होती है जब ठान लिया जाए। हे केवळ शब्द नाहीत, तर हा आहे यशाचा मंत्र, जो प्रत्यक्षात उतरवून दाखवलाय तो कोल्हापूरच्या दिशा मेडसिंगे यांनी। काहीतरी वेगळं करण्याची जिद्द प्रत्येकाकडेच असते, परंतु यशाचं शिखर प्रत्येकाच्या नशिबात नसतं। दिशा यांनी मात्र अथक प्रयत्नांच्या जोरावर आपलं नशीब स्वतः घडवलं आणि यशाचं शिखर गाठलं। आपल्या मुलांना पौष्टिक आहार मिळावा ही प्रत्येक आईची मनापासूनची इच्छा असते, मात्र प्रत्येक आईच्या हृदयातला हा विचार दिशा यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला आणि जन्म झाला तो नमनम ब्रँडचा। या माध्यमातून सकस, पौष्टिक आणि चविष्ट असे पदार्थ तयार होऊ लागले, जे लहान मुलांना आवडतील। हे सात्विक पदार्थ तयार करताना सध्याच्या अत्यंत धावपळीच्या अत्याधुनिक जीवनशैलीचा त्यांनी अगदी बारकाईने विचार केला। आज या उत्पादनांना जगभरातून मोठी मागणी आहे। नुकत्याच पुण्यात झालेल्या बिग मराठी एंटरटेनमेंट अवॉर्डच्या तिसऱ्या पर्वात आपल्या लोकप्रिय मालिकांमधल्या तारेतारकांचा सन्मान तर झालाच, परंतु सर्वाधिक पसंती मिळाली ती नमनमच्या या सात्विक उत्पादनांना। या सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक कलाकारानं नमनमच्या स्टॉलला अगदी आवर्जून भेट दिली, उत्पादनांची चव चाखली आणि कौतुकही केलं। लहान मुलांसाठी इतकी सात्विक आणि चविष्ट उत्पादनं पाहून काही कलाकारांनी तर पुन्हा लहान व्हावंसं वाटतंय अशी इच्छा देखील व्यक्त केली। नमनमच्या उत्पादनाला असलेल्या दर्जाला आणि त्यातल्या आईच्या वात्सल्याला मिळालेली ही उत्स्फूर्त दाद होती। या सोहळ्यात अनेक तारेतारकांना पुरस्कार मिळाले। खरं तर हा त्यांच्या जीवनातला एक अनमोल क्षण होता, मात्र हा सोहळा संपल्यावर सर्वांच्याच लक्षात राहिली ती फक्त आणि फक्त नमनमच्या उत्पादनांची अवीट गोडी, मजबूत सात्विकता आणि यासोबत असणारं आईचं वात्सल्य।